दुःख होते की दादा म्हणजे आपलं दैवतच आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोणाला मानत असतील तर मी एक म्हणेन की फक्त मनोजदादा जरांगे पाटील. आपल्या या चचेगावमध्ये आले. चचेगावचं आपलं भाग्य आहे. आपल्या या भावानाईचं दर्शन घेतले. या भावानाईच्या एवढीच प्रार्थना करतो की मनोजदादांना उन्हांचं आयुष्य दे आणि मराठा समाजाचा भगवा झेंडा दिल्लीपर्यंत टिकला राहू दे या शुभेच्छा देतो. एक मराठा जसं मुंबईला आला महिला आंतरवाली आपण अंतिम निर्णयाची लढाई करतो आणि आता मात्र मराठीच्या मागणं वापस मागे ठेवायचं. सगळ्यांनी जोर लावायचा होत्या काय होतं ते आता केलं लढायचं. आपल्या समाजाचा अपमान केला जातो. आपल्या समाजाला दिलं जातं सगळ्यांचं आणि दिलं ते रद्द केलं जातं. मग आमच्या लेकरा बाळांना लेकी बाईला शिकायचं कसं, मोठं व्हायचं कसं. म्हणून आपण समाजासाठी पक्षाच्या पलीकडे जा, पक्षानंतर बघू. तुम्हाला काय पक्ष सोडा म्हणत नाही, तुम्ही कुठंही राहा, परंतु अगोदर जा आणि जातीचे लेकरं आपण मोठं करायचं. इतका जोर लावा ना पुन्हा असं आंदोलन देशात होऊन नये. आजचे दिवस सुट्टी लवकर मिळाली 4-5 वाजेपर्यंत घेत तुम्ही त्या भीतीची काळजी पुन्हा सुरू होणार सगळ्या